नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। तर आता दिवाळी येत आहे। दिवाळीतला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली आणि तोही सगळ्यांना आवडणारा। चकली तर आपण वेगवेगळ्या प्रकारची करतो, पण भाजणीच्या चकलीची चव काय न्यारीच। म्हणूनच मी आज चकली भाजणी दाखवणार आहे। हे पीठ तुम्हा सर्वांना येतच असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने करून पहा। त्यासाठी इथे मी रेशनचे 1 किलो तांदूळ घेतले आहेत आणि वाटीने मोजले तर 7 वाटे आहेत। हे तांदूळ आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 1 ते 2 दिवस सुती कापडावर सुकवून घ्यायचे आहेत। आता आपण भाजणीला लागणारे इतर साहित्य पाहू। 1 किलो तांदळासाठी मी इथे 300 ग्रॅम चणा डाळ घेतली आहे, 100 ग्रॅम उडीद डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ आणि इथे एक छोटी वाटी पोहे घेतले आहेत, 1 वाटी धणे घेतले आहेत आणि पाव वाटी जिरे सुद्धा घेतले आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने हे सर्व साहित्य मोजायचे आहे। मुठभर साबू तांदूळ घेतले आहेत, वाटी जोंधळे वरसर भरून आणि गहू सुद्धा वरसर भरून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी 2 लवंगा आणि 2 तुकडे दालचिनीचे सुद्धा घ्यायचे आहेत। हे पहा, तांदूळ इथे छान आता 2 दिवस सुकले आहेत। तुम्ही 1 दिवस पण सुकवू शकता, पण त्या तांदळांना भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो, कारण त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो। या रेसिपीमध्ये खूप टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा। आता या डाळी एका कॉटनच्या कापडावर घालून स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल। हे पहा, व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहे तसे चोळून चोळून पुसून घ्यायच्या आहेत सर्व डाळी। रेसिपीमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। आता हे सर्व साहित्य आपण छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये इथे प्रथम मी तांदूळ घातले आहेत। तांदूळ हे कढई लहान असेल तर निम्मे निम्मे करून भाजायचे आहेत। हे तांदूळ भाजताना गॅस अगदी बारीक करायचा आहे। तांदूळ भाजण्यासाठी मला 15 ते 20 मिनिटं वेळ लागला, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईल। 15 ते 20 मिनिटांनंतर तांदळाला असा हलका गुलाबी रंग येतो, आणखी तांदूळ भाजलेल्याचा सर्वत्र सुगंध येतो, तेव्हा समजावे की तांदूळ भाजले आहेत। आता इथे सर्व तांदूळ भाजून झाले आहेत आणि त्यामध्ये मी आता सर्व डाळी भाजून घेणार आहे। प्रथम मी इथे हरभऱ्याची डाळ घातली आहे आणि ती एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे, थोडा हलका कलर बदलेपर्यंत। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सुगंध सुटायला लागला की डाळ लगेच काढून घ्यायची आहे। हे पहा, 5 ते 7 मिनिटांनी डाळ छान अशी भाजली गेली आहे। डाळीवर असा भाजलेल्याचा गुलाबी असा छान रंग आला आहे आणि हे भाजलेले सर्व साहित्य एका मलमलच्या कापडावर छान असे पसरवायचे आहे, म्हणजे त्यातील सर्व वाफ आहे ती निघून जाईल। हे जे डाळ आणि तांदूळ आहेत त्यातील वाफेमुळे ते ओलसर होणार नाहीत। हे पहा, आता इथे मी गहू आणि जोंधळे एकदमच भाजायला घेतले आहेत। हे सुद्धा अगदी बारीक गॅसवर भाजायचे आहेत। भाजलेल्याचा सुगंध सुद्धा येतो आणि फटफट असा आवाज सुद्धा यायला लागतो की समजावे गहू आणि जोंधळे भाजले आहेत। आता 5 ते 7 मिनिटांनंतर गहू आणि जोंधळे छान भाजले आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत आणि 2 डाळी आहेत त्या घालायच्या आहेत, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ। जे साहित्य मी डबल घातले त्यांना भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो, त्यामुळे मी एकदम घातले आहेत। आता मूग डाळ आणि उडीद डाळ भाजल्यानंतर धणे आणि जिरे एकदम घातले आहेत, ते सुद्धा अगदी बारीक मंद गॅसवर अगदी त्याचा सुवास येईपर्यंत भाजायचे आहेत। हे जे सर्व साहित्य आहे ते भाजताना अगदी मंद गॅसवरच भाजायचे आहे, म्हणजे चकली अगदी खुसखुशीत होतात। आता धणे आणि जिरे सुद्धा भाजून झाले आहे आणि पोहे घातले आहेत मी त्यामध्ये। पोह्यामध्येच हे 2 मसाले घातले आहेत, 2 लवंगा आणि दालचिनी। पोहे भाजून झाले की लगेच साबुदाणे घालायचे आहेत त्यामध्ये आणि ते सुद्धा थोडे हलके झाले आणि पफ व्हायला लागले की काढून घ्यायचे आहेत। आणि हे सर्व साहित्य गार झाले की घरघंटीवरून छान असे बारीक दळून आणायचे आहे। जर का तुमचा मिक्सर चांगल्यातला असेल तर तुम्ही मिक्सरवर पण दळू शकता। या भाजणीला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। ही रेसिपी तुम्ही आपल्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा नक्की आवडेल। हे पहा, मी भाजणी दळून आणली आहे घरघंटीवरून। आता पुढच्या रेसिपीमध्ये चकलीची रेसिपी मी दाखवणार आहे ह्याच भाजणीपासून। रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।